तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे। जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावलाय। पावसामुळे मराठवाड्यामध्ये पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे। तर संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे। त्यामुळे मशागत पूर्व शेतीची मशागत असते, पेरणी पूर्व त्या कामांना आता वेग येणार आहे। तर मागील 4 दिवसांपासून मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस पडतोय। या पावसामुळे पेरणीला आणि लागवडीला सुरुवात होतीये। मोठ्या प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। त्यामुळे शेतकरी सुखावणार असं चित्र आहे। मात्र जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नका असा सल्ला दिला जातोय। कारण मराठवाड्यामध्ये पर्जन्यमान हे कमी असतं आणि त्या पार्श्वभूमीवर जरी पहिला पाऊस झाला असला तरी देखील आता याच्या पुढे पावसाचा अंदाज नेमका कसा असेल ते बघूनच पेरणी करणं आवश्यक आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट संभाजीनगर मधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? मराठवाडा ज्या ठिकाणी नेहमी पाण्याची वानवा असते, पाऊस जास्त पडत नाही, त्या ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस बरसताना दिसतोय, काय अपडेट्स? स्वराज्य मराठवाड्यामध्ये दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी कुठेतरी सुखावलेला आहे। कारण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। मग ती लागवड असेल, पेरणी असेल, यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळते। आणि सकाळपासूनच आता शेतकऱ्यांनी कापूस असेल किंवा इतर महत्त्वाची पिकं असतील त्या पिकांसाठी लागवडीला सुरुवात केलेली आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी का होईना चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना या ठिकाणी लागून आहे। कारण मागील वर्षी जर पाहिलं तर अतिशय कमी पाऊस पडलेला होता, त्यामुळे पिकं सुद्धा जळून गेली किंवा पिकं खराब झालेली होती। मात्र या वर्षी सुद्धा तशीच परिस्थिती असणार की काय, कारण या वर्षी अवकाळी पाऊस जो होता तो मोठ्या स्वरूपामध्ये पडलेला होता। त्यामुळे पावसाळ्यामध्ये का होईना चांगला पाऊस पडावा हीच अपेक्षा जी होती ती शेतकऱ्यांना लागून होती। आणि त्यानंतर पावसाची सुरुवात जी आहे ती शेतकऱ्यांना सुखावणारी आहे। शेतकऱ्यांचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा देवाकडे साकडं घातलेलं होतं। आणि ते साकडंच ऐकताना कुठेतरी आपण आता सध्याच्या स्थितीला वरुण राजाला पाहतोय। वरुण राजाची दमदार हजेरी शेतकऱ्यांसाठी सुखावणारी आहे आणि लागवडीला आणि पेरणीला चांगला वेग आलेला आहे। पराजी निश्चितच सचिन, या ठिकाणी आपण बघतोय की मशागतीची कामं सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि पेरणीलाही वेग येणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।